दिसतो वेगळा कसला गण असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी याचं डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीच्या तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हाताला वाटोळ करायला लागला ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्यात चर्चा आहे. मला रातभर फोन आहेत. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही आहे. पण शिंदे साहेबाची झोप नाही. आता गाडीत फोन आलता काय म्हणले साहेब? ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघत होतो. मला सुधरा पहिल्यासारखे प्रेम सुरू चूक सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात तुमच्या भाजपमध्ये शिवसेनेत राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधरा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा मला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी त्यांचा घ्याय ना कोणाचाच घ्याय नाही. कोण मिस कॉल टाकायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठे तुम्ही दुरुस्त करा पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे ते कुठेतरी खंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा खंड करायचा असा हा प्रयत्न दिसतोय का खंड करून घेण्याचा? त्यांच्या डोक्यातच हे नाही. मराठी पहिले नाही राहिले. मराठी थंड होतच नाहीत. कवा गरमच आहेत कवा गरम आहेत पण हाताले चावताळे. ही जे डावर नवीन रचला ना लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ की देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार? तू नुसतं ई मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत अमक्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला फिडीला तू नुसतं पुढून येईन तू अटक करून दाखव. मग मराठीत तुला कळण राज्यात काय असतं. यांना काय झालं यांना एक माझा आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो. त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले. त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत. 15 वर्ष झालं फसिलंय. त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसवलं. आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात खुटी शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत त्यांना पळता भुईच कमी करतो बघा करतो. वेगळ्या दिशेने कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे? नाही. इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकतात. पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो. मराठी सुद्धा काही पण करू शकतात. अन्याय सहन करणारे अवलाद आमची मराठ्यांचे नाही. पक्षे फिक्षे गेले उडत. मराठी काही पण करू शकतात. फडणवीसांनी जर चाल केली तर काही पण. आम्ही दिल्लीला जे आहे ते जंतर मंतरवरती जेटजींच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता. आता जेटजींना काय आव्हान असतं? त्यांना नाही मी आव्हान नाही करत कोणाला. मी मंत्र्याला बी कधी बोलत नाही. आंदोलनाला बसलो येतो का भेटायला ये नाही तर नको येऊ. ज्याचे त्याचे रूल असतील. त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं. सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्लीपर्यंत. ते ज्यांनी त्याने ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं. मात्र प्रसादला असं म्हणतायत की मी असेपर्यंत जरांगेंना उपोषणाची वेळ येऊ दे. अरे बाबा त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते. एकटं तर पडत काय करणार. विखे पाटील तर पडत आहे वरूनच काय म्हणतात ना त्याला आडात नाही पावऱ्यात कोडून यायचं. फडणवीसाची हिरीच कोरडी पडली शेतकऱ्यासाठी मराठ्यासाठी धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची. मला सगळ्यात आधी माझं ती पण आहे
प्रमाणपत्राचा एक विरुद्ध होऊन देणार नाही. मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, पक्का आरक्षण आहे आपलं ते बरं का. पण यांच्या डोक्यात जे आहे ना, आपलं कुणी काही करू शकत नाही बहुमतावर. यांना क्यू हिसका पहिला दाखवतो मी आता. दादा, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतोय की विरोधी पक्षांकडून याला कडाडून विरोध केला जातोय. शासन निर्णय आहे का? जिल्हा परिषदेमध्ये ठराव केला. मी ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन निर्णय असेल तर बोलतो मी. ठीक आहे, मी त्यांच्याकडून समजून घेतो. जी गोष्टच मला माहित नाही इतिहास. मी सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार. फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय प्रश्न आहे. माहितच नाही, एखादा शब्द माझ्याकडून जावा आणि त्याचा दुष्परिणाम व्हावा. बार्शीतल्या एका ब्राह्मण महिलेने ओबीसी सर्टिफिकेट काढून त्याचा लाभ ते घेतला. बी कळलं मला आज. तुमच्याकडे ते कळलं का मला तुळजापूरमध्ये कळालंय. मी संध्याकाळी ते रितसर निवेदन दिले ते बघतो आणि फडणवीसांनी तिथे बी काय केलं हे बघतो. मराठे डोळे उघडा, जागे व्हा, बर्बाद होऊन जाते लेकरं पक्षाच्या नादात. विसरू नका, घरं सोडायचं शिका. तुम्हाला घरं सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठ्याचं रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामा नये. अख्खे मराठी अंतरवाली. दादा, प्रवीण दरेकरांनी तुमच्यावरती टीका